सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत आणखी एक दावा केलेला आहे। बीडमधील वाल्मिक कराडचे 4 ते 5 वाईन शॉप आहेत। प्रत्येक दुकानाचा बाजारभाव 5 कोटी आहे असा आरोप करत त्यांनी याबाबत फडणवीसांना पत्र पाठवलंय। बीड प्रकरणातला तपास ही केवळ धूळफेक आहे, खरे आरोपी बाहेरच आहेत असा आरोप संजय राऊतांनी केलाय। बीडमध्ये संपूर्ण पोलीस खातं बरखास्त करा, एसआयटी मधील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे। अजितदादा अपघाती नेते आहेत, पुरावे समोर येऊनही अजितदादांना आता कोणते पुरावे हवे आहेत असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारलाय। आम्हालाही पुराव्याशिवाय जेलमध्ये टाकलं होतं अशी टीका राऊतांनी केली। सुरेश धस बोलतात आणि माघार घेतात, वरून दट्ट्या मिळाला, दबाव आला की धस मागे फिरतात अशी टीका राऊतांनी केली आहे। सुरेश धस यांनी निर्भयपणे लढाई सुरू ठेवावी, आम्ही त्यांच्या सोबत आहोत असं राऊत म्हटलंय। सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। देशमुखांच्या हत्येप्रकरणी देशमुख कुटुंबीय मुंबईमध्ये फडणवीसांना भेटणार आहेत। बीडनंतर आता धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना देण्यास मराठा समाजानं विरोध केलेला आहे। मराठा समाजानं प्रशासनाला निवेदन देत धनंजय मुंडे बीडसह धाराशिवचे पालकमंत्री नको म्हणून उपोषण केलेलं आहे। पुण्यात ठाकरे गटाला धक्का बसलाय। ठाकरे गटाचे 5 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे। नागपुरात एचएमपीव्हीचे 2 संशयित रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे। 7 आणि 13 वर्षीय मुलाला एचएमपीव्ही व्हायरसची लागण झाली आहे। स्थानिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। देशात एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले असल्यानं पुणे महापालिकेनं आरोग्य यंत्रणा सतर्क करत उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। रुग्णांच्या उपचारासाठी नायडू सांसर्गिक रुग्णालयामध्ये 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केलाय। पुण्यात एचएमपीव्ही रोखण्यासाठी पालिकेकडून खबरदारी घेण्यात येते। हॉस्पिटल बेड राखीव ठेवण्याच्या हालचाली सुरू असून आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे। एचएमपीव्ही विषाणूमुळे घाबरण्याची गरज नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांनी सांगितलंय। तसंच हा नवीन विषाणू नाही, 2001 मध्ये हा पहिल्यांदा आढळला होता। सरकार यासाठी तयार असून आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। भाईंदर पोलीस ठाण्यात टोरेस कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कंपनी विरोधात 26 जणांनी आपले जबाब नोंदवले असून त्यांची 68 लाखांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय। अमरावतीमध्ये बच्चू कडूंनी राज्य सरकार विरोधात आंदोलन पुकारलंय। मात्र मोर्चा काढण्याआधीच पोलिसांनी आंदोलनातील शेळ्या मेंढ्या ताब्यात घेतल्या। शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बीडमध्ये गोळीबार करणाऱ्या 3 गुन्हा दाखल असलेल्या 74 जणांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय। उर्वरित परवानाधारकांची पडताळणी सुरू असून आतापर्यंत 303 परवाने रद्द केलेत। बदलापूर एमआयडीसी भागातील प्रदूषण कमी होणार आहे। या भागात केमिकल कंपन्यांमधून निघणारं सांडपाणी वाहून नेण्यासाठी भुयारी गटाराची 128 कोटींची योजना मंजूर करण्यात आली आहे। भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। राजधानी दिल्लीमध्ये धुक्याची चादर पसरली आहे। दाट धुक्यामुळे दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी दृश्यमानता शून्यावर आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव उपवन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गाव परिसरात वन्य प्राण्यांचा संचार वाढलाय। वाघ बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन विभागाला कसरत करावी लागत असताना जंगल परिसरात वावरणारा दुर्मिळ उंदमाजर हा प्राणी चक्क नवरगावातील एका घरात अचानकपणे आढळला। मांजापासून होणाऱ्या अपघातावर छत्रपती संभाजीनगरमधील बांबू व्यावसायिकानं भन्नाट जुगाड केलाय। व्यावसायिक एका बांबूच्या छोट्या काडीनं दुचाकीच्या हँडलवर एक कमान तयार करून देत असून त्यामुळे चालकाच्या जीविताला होणारा धोका टाळण्यासाठी मदत होणार आहे। पैठण तालुक्यातील पुनर्वसित पिंपळवाडी पराची येथील %10 व्याजाचं आमिष दाखवत टोरेस नावाच्या आर्टिफिशियल डायमंड विक्री करणाऱ्या कंपनीनं गुंतवणूकदारांची फसवणूक केलेली आहे। कल्याणमधील
गुंतवणूकदार देखील संतप्त झालेत। यावेळी कल्याणमधील खडकपाडा पोलिसांनी दुकानाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केलाय। नाशिकमधील बहुचर्चित वादग्रस्त भूसंपादनाची अखेर चौकशी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेत आणि त्यामुळे रातोरात भूसंपादनाच्या 55 कोटींचा मोबदला दिल्यानं तत्कालीन आयुक्त अशोक करंजकर अडचणीमध्ये सापडण्याची शक्यता आहे। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा सप्ताह राबवला जातोय। सामान्य वाहन चालकांमध्ये हेल्मेट वापराबद्दल जनजागृती करण्यासाठी हेल्मेट बाईक रॅली काढण्यात आली। बोईसर तारापूर एमआयडीसी मधील नामांकित असलेल्या विराज प्रोफाईल कंपनीवर आयकर विभागानं छापा मारलाय। स्टेनलेस स्टील तयार करणाऱ्या कंपनीवर छापा पडल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर पहाटेपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। वसईच्या चिंचोटी परिसरापासून घोडबंदरच्या फाउंटनपर्यंत वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे वाहन चालकांसह प्रवासी हैराण झाले। केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयानं नवीन निकष आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर केलेल्या मोजणीमध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रात 35% वाढ झालेली आहे। बंदरे विकास कामांमुळे सागरी अंतर वाढतंय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात। यावेळी मंदिर समितीनं उपलब्ध केलेला लाडू प्रसादही आवर्जून घेतात। 2024 सालात लाडू प्रसादातून 5,80,42,000 उत्पन्न प्राप्त झालंय। सांगली पाटबंधारे कार्यालयामध्ये म्हैसाळ सिंचन योजनेचा पंप सुरू करण्यासाठी आमदार सुरेश खाडेंनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी 10 जानेवारीपासून योजना सुरू करण्याचे आदेश त्यांनी शेतकऱ्यांना दिले, त्यामुळे आता शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपणार आहे। तुळजाभवानी मातेचा छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। मध्यरात्री मातेच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी गाभाऱ्याला पुरातन झळाळी देण्यात आली आहे। रांजण गावात धुमाकूळ घालणाऱ्या एक नाही तर 2 बिबट्यांना पकडण्यात वनविभागाला यश आलंय। मागील 4 महिन्यात या बिबट्यांनी 5 बळी घेतल्यात। दोघांनाही जेरबंद केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला। चाकण शहराच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या चाकण ते गोनवडी या रस्त्याचं खासदार अमोल कोल्हेंच्या हस्ते भूमिपूजन झालंय। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 4.25 कोटींचा निधी रस्त्याच्या कामासाठी देण्यात आला। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवपाणंद शेत रस्त्याच्या प्रश्नांवर पेरू वाटप आंदोलन करण्यात येणार आहे। वहिवाटीच्या शेत रस्त्यांना नकाशावर घ्या, प्रलंबित रस्ता केसेस निकाली काढा अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या। रायगड जिल्ह्यामध्ये नवनव्यानं प्रकल्प आणि उद्योगधंदे उभारले जात आहेत। अशात औद्योगिकीकरणाच्या प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत। त्यामुळे अलिबागमधील खारेपाट भागातील हजारो शेतकऱ्यांनी न्याय हक्कासाठी एल्गार पुकारला। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रकल्पाला विरोध असल्याचा पवित्रा इथल्या शेतकऱ्यांनी घेतलाय। मावळमध्ये मानवी वस्तीमध्ये नाग आढळल्यानं खळबळ उडाली आहे। दरम्यान प्राणीमित्रांनी या नागाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं, मात्र परिसरातील नागरिकांमध्ये अद्यापही भीतीचं वातावरण आहे। गेल्या 15 आठवड्यापासून वाढलेली थंडी, ढगाळ वातावरणानं भाजीपाला उत्पादनात वाढ झाली आहे। यामुळे सर्वच भाजीपाल्याचे दर हे 30 ते 40 रुपये किलोपर्यंत घसरले आहेत। तर शेवग्याचे दर 250, लसणाचे दर 300 ते 350 रुपये इतके झालेत। आणि आता एक मोठी बातमी, मी राजीनामा दिला नाही असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे। राजीनाम्याच्या चर्चांवर धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलंय। मी राजीनामा दिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। राजीनाम्याच्या चर्चांवर धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलेलं आहे। ईडीची नोटीस गेली असं काल सुरेश मला आणखी त्याची काही राजीनामा दिला अशी देखील काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही।
तर आपण पाहिलं धनंजय मुंडे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी राजीनामा वगैरे दिलेला नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांनी चर्चांना आता पूर्णविराम लावलेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला अशी चर्चा कालपासून सुरू होती. त्यांनी अजित पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला अशी चर्चा कालपासून सुरू होती. मात्र मी राजीनामा दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे. राजीनाम्याच्या चर्चांवर धनंजय मुंडे यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपण पुन्हा एकदा ऐकूया धनंजय मुंडे नेमकं काय म्हटलेत. तर आपण पाहतोय मी राजीनामा दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. कालपासून राजीनाम्याच्या चर्चा सुरू होत्या. धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला अशी चर्चा खरं तर राजकीय वर्तुळात होती. मात्र या चर्चांवर आता त्यांनी पूर्णविराम लगावलेला आहे. मी कोणत्याही प्रकारचा राजीनामा दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार टीका होत असताना, आरोप प्रत्यारोप होत असताना धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिला गेलाय असं देखील खरं तर कालपासून चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेला आता त्यांनी पूर्णविराम लगावलाय. राजीनाम्याच्या चर्चांवर धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलेलं आहे. मी राजीनामा दिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दाखल झालेत. आल्यानंतर त्यांची जी बॉडी लँग्वेज होती, ज्या पद्धतीने त्यांच्या आतापर्यंत जेव्हा आपण धनंजय मुंडेंना पाहिलं होतं हे सगळं देशमुख प्रकरण झाल्यानंतर याला अटक झाल्यानंतर त्यावेळेची त्यांची बॉडी लँग्वेज आणि आजची बॉडी लँग्वेज अजित पवार या भेटीनंतर धनंजय मुंडे आज जास्त कॉन्फिडन्स दिसले की त्यांचा मंत्रिमंडळातून कुठल्या परिस्थितीमध्ये पत्ता कट होत नाहीये, त्यांना राजीनामा द्यावा लागत नाहीये. यावर जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही राजीनामा दिलेला अशी चर्चा आहे, त्यांनी स्पष्टपणे नकार दिला की असा कोणताही राजीनामा मी दिलेला नाहीये. आणि अगदी पत्रकारांशी बोलून थेट गेले. त्यामुळे आजच्या या सगळ्या धनंजय मुंडे यांच्या बॉडी लँग्वेज यांच्या प्रतिक्रियेवरून हे स्पष्ट होतंय की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आहेत त्यांना जे प्रकरण निघतंय त्यातून ते आता बऱ्यापैकी सेफ झाले किंवा त्यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट नाहीये. बरं अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर मी राजीनामा दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे. कालपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे सोपवला अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र त्या चर्चेला आता पूर्णविराम स्वतः धनंजय मुंडे यांनी लावलाय. मी राजीनामा दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना नुकतंच म्हटलेलं आहे. या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय. तर धनंजय मुंडे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी राजीनामा दिला नाही असं स्पष्टपणे धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत होते. त्यांच्यावर टीका टिप्पणी खरं तर सातत्यानं होत असताना धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे सोपवला असल्याचं खरं तर राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेला आता धनंजय मुंडे यांनी स्वतः पूर्णविराम लगावलाय. मी राजीनामा दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. राजीनाम्याच्या चर्चांवर त्यांनी हे वक्तव्य केलंय. मी राजीनामा दिला नाहीये आणि असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. राजीनाम्याच्या चर्चांवर धनंजय मुंडे यांनी पूर्णविराम लगावलाय. त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी राजीनामा वगैरे दिलेला नाही असं धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सारखे होत होते. विरोधक त्यांच्यावर टीका करत होते आणि त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे सोपवला अशी कालपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेला आता पूर्णविराम धनंजय मुंडे यांनी स्वतः लगावलेला आहे. मी राजीनामा दिला नसल्याचं अजित खरं तर धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, काय अपडेट? नक्कीच मंत्रिमंडळ बैठकीकरता धनंजय मुंडे मंत्रालयात दाखल झालेले आहेत. संतोष देशमुख सरपंच हत्या प्रकरणी वारंवार आका बॉस कोण व्यक्ती आहे आणि याच्यामुळे विरोधक त्याच पद्धतीने सत्ताधारी पक्षातील आमदार मुंडे यांना टार्गेट करत होते. धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसापासून तसं पाहायला गेलं तर प्रकाशमध्ये नव्हते, पण या सगळ्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे कॅमेऱ्यासमोर यायला अनेक वेळा नकार दिला होता. मधल्या काळामध्ये त्यांनी 1-2 वेळा प्रतिक्रिया दिली, पण त्या प्रतिक्रिया आणि आजची त्यांची प्रतिक्रिया त्याबद्दल खूप होते. सर्व आरोप माझ्या केले जात आहेत. वारंवार मला टार्गेट केलं जातं, मुद्दाम सर्व केलं जातं असे ते असं बोलले धनंजय मुंडे. आज थेट बोलले
की मी राजीनामा दिलेला नाहीये आणि मला कोणीही राजीनामा द्यायला सांगितलेलं नाहीये. त्यामुळे हे स्पष्ट होतं की धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप झाले होते आणि गेल्या काही दिवसामध्ये त्यांना ज्या पद्धतीने घेतलं गेलं होतं त्यावेळी त्यांची प्रसारमाध्यमांशी बोलण्याची बॉडी लँग्वेज आणि आजची प्रसारमाध्यमांशी बोलण्याची बॉडी लँग्वेज त्यात अगदी आले आणि थेट उतरून त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं नाही. थेट माझ्याजवळ आले, त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावरून लक्षात येते पवार यांची भेट झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना एक प्रकारे अभय मिळालं का किंवा मंत्रीपद जात नाहीये यावर जवळपास शिक्कामोर्तब झालाय का, तेच धनंजय मुंडे यांच्या चेहऱ्यावरती आता दिसलेलं आहे का, हे सगळे प्रश्न जे आहेत याची उत्तरं धनंजय मुंडे यांनी आता थोड्या वेळापूर्वी दिलेली आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या बरं. प्रकरणी आता त्यांचा राजीनामा दिलेला आहे का किंवा त्यांनी राजीनामा घेतलाय का, त्यांचा राजीनामा घेतलाय का यावर धनंजय मुंडे यांनी खुलासा केलेला आहे. बरं अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय तुम्ही राजीनामा दिला नाही असं धनंजय मुंडे यांनी स्वतः म्हटलंय. आपण ऐकूयात नेमकं ते काय म्हटलेत. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. तर आपण ऐकलं काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी धनंजय मुंडे हे मंत्रालयात पोहोचले आणि त्याआधी ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं. मी काही राजीनामा वगैरे दिलेला नाही असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे. गेल्या कालपासून खरं तर संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिला अशी चर्चा सुरू होती. अजित पवार यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला अशी चर्चा कालपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र मी राजीनामा दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत. अंजली ताई, तुम्ही धनंजय मुंडेंचं हे वक्तव्य ऐकलं असेल, मी राजीनामा दिला नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. आपली प्रतिक्रिया. नाही, कसं आहे की मला असं वाटतं कुठल्याही चांगल्या व्यक्तीला जर त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणावर जर आरोप होत असतील तर कुठलाही सज्जन माणूस जर असेल ना तर तो म्हणेल मी बाहेर राहतो, चौकशी होऊ द्या, चौकशी नंतर काही निष्पन्न नाही झालं तर मी पुन्हा मंत्री बनेन. इतकी लाज खरं तर प्रत्येक माणसाने बाळगायला हवी होती. पण कसं आहे की सत्ता सोडवत नाहीये म्हणूनच जनाची नाही मनाची नाही कसलीही लाज न बाळगता आज आपण बघतोय की त्यांनी पुन्हा हेच सांगितलं की मी दिलेला नाहीये. तर याच्यावर मला असं वाटतं आता जनतेने दबाव हा कंटिन्युअस ठेवून अशा व्यक्तीचा जबरदस्तीने राजीनामा हा मिळवलाच पाहिजे. बरं अंजलीताई, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर आपण पाहतोय मी राजीनामा दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्रालयात पोहोचल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं. याच सोबत बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.